शेतकरी काही भागांमध्ये अडचणीत आहे, संकटात आहे, पण काळजी करू नका. हे तुम्हा शेतकऱ्यांचं राज्य आहे, हे कष्टकऱ्यांचं राज्य आहे. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडलं जाणार नाही. हा शेतकरी आपला अन्नदाता मायबाप आहे. आणि म्हणून आज आपल्याला मी सांगू इच्छितो, आपलं सरकार 6 वर्ष पूर्वी आपलं सरकार स्थापन झालं. पूर्वीचं काय झालं त्याच्यामध्ये मी जाऊ इच्छित नाही, परंतु आपल्या सरकारने नुकसान भरपाई दुप्पट केली. NDRFचे निर्णय बाजूला ठेवले. 2 हेक्टरची 3 हेक्टर केली. आपण सततच्या पावसामुळे होणारं नुकसान आपण कायमच्या नुकसान भरपाईमध्ये धरलं. 1 रुपयामध्ये पीक विमा देणारं हे देशातलं पहिलं राज्य आहे. शेती आणि फळपिकांच्या नुकसानीपोटी मिळाले 54 कोटी 98 लाखांचे अनुदान. नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी सविता खरात तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी घेऊन आलेली आहे. शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विम्याचे पैसे जमा होणार आहे. परंतु तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनल सबस्क्राइब करून ठेवा. चला तर आता कोणकोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा हा मिळणार आहे आपण सविस्तर समोर बघूया. खरीप हंगामात 2023 मधील दुष्काळामुळे शेती पिकाच्या नुकसानीपोटी सांगोला तालुक्यातील 55,107 पैकी 34,778 बाधित खातेदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे 54 कोटी 98,24,618 रुपये अनुदान जमा झाले आहे. तर 9,418 खातेदार शेतकऱ्यांची ई-केवायसी करणे प्रलंबित आहे. ई-केवायसी पूर्ण केल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर शासनाकडून लवकरात लवकर डीबीटीद्वारे अनुदान वितरित करण्यात येणार असल्याचे तहसीलदारांनी सांगितले आहे. खरीप हंगामामध्ये 2023 मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिके व फळ पिकांच्या नुकसानीपोटी शासनाकडून सांगोला तालुक्यातील सुमारे 1,19,342 बाधित शेतकऱ्यांना 157 कोटी 7,67,000 रुपयांची मदत मिळणार आहे. या दरम्यान शासनाकडून डीबीटीद्वारे यापूर्वी 13,981 बाधित शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर सुमारे 22 कोटी 14,91,890 रुपये मदत निधी जमा झाला आहे. शेतकरी खातेदारांनी लवकरात लवकर खरीप हंगामातील 2023 मधील दुष्काळ अनुदान मिळण्यासाठी विहित नमुन्यातील फॉर्म, त्यासोबत आधार कार्ड, बँक पासबुक यांची झेरॉक्स, 7/12 उतार्याची झेरॉक्स या संबंधित तलाठ्याकडे जमा करावी, जेणेकरून निविष्ट अनुदान शेतकऱ्यांना बँक खात्यावर वितरित करता येईल, असे आवाहन महसूल विभाग सांगोला यांनी केले आहे. खरीप हंगामामध्ये 2023 मधील बाधित शेतकऱ्यांनी आतापर्यंत ई-केवायसी पूर्ण केली नाही अशा शेतकऱ्यांनी महा ई सेवा केंद्रातून ई-केवायसी करून तात्काळ तलाठ्यांशी संपर्क साधून VK नंबर प्राप्त करून घ्यावा, म्हणजे शासनाकडून डीबीटीद्वारे निविष्ट अनुदान बँक खात्यावर वितरित करता येईल.